नमस्कार, स्वागत आहे तुमचं होम कुकिंग किचनमध्ये। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी झणझणीत असा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा खरडा देखील तुम्ही याला म्हणू शकता। हा ठेचा आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। त्याचबरोबर आपण ठेचा बनवताना कुठल्या टाईपच्या मिरच्या घ्याव्यात, त्याचबरोबर ठेचा बाधणार नाही यासाठी कुठली काळजी घ्यायला हवी, अशा अनेक बारीक टिप्स सहित आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। ठेचा ही अत्यंत चविष्ट असा पदार्थ आहे आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात बनवला जाणारा देखील आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या इथे आपण आपल्याला खरडा बनवण्यासाठी जे साहित्य हवं आहे ते आपण इथे घेतलेलं आहे। हिरवी मिरची, लसूण, कच्चे शेंगदाणे, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ। आता खरडा किंवा ठेचा बनवताना नेहमी लोखंडी तवा वापरावा। यावरती खरडा अगदी खरपूस भाजला जातो, म्हणून तो चवीला देखील खूप छान लागतो। आता सगळ्यात आधी आपण तेल गरम झाल्यानंतर तव्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। मी इथे डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या अतिशय तिखट असतात। तुम्ही जर कमी तिखट खाणारे असाल तर तुम्ही पोपटी रंगाच्या लांब असलेल्या मिरच्या घ्या, ज्या कमी तिखट असतात। आता मिरची भाजताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे, तर मिरची भाजताना आपल्याला मिरचीची जी साल आहे ती अगदी व्यवस्थित खरपूस भाजली गेली पाहिजे। अगदी त्याच्यावरती ब्राऊन कलरचे स्पॉट येतील तिथपर्यंत आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। आता मिरची भाजताना आपल्याला त्यावर एक प्लेट झाकण ठेवायचे आहे। तर ती यासाठी की मिरची लवकर देखील भाजली जाते आणि शिवाय मिरची भाजताना तेलामध्ये फुटणे आणि ती अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण झाकण ठेवून मिरची भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता मिरच्यांचा रंग बदललेला आहे आणि इथे आपली मिरची अगदी परफेक्ट भाजून झालेली आहे। मिरची जर आपण परफेक्ट व्यवस्थित भाजली तर काय होतं, मिरची बाधत नाही। आता आपण सेम तव्यावरती लसूण देखील तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत। लसणाचाही इथे रंग चेंज व्हायला हवा। खरपूस लसूण भाजून घेतल्याने खरडा जास्तीत जास्त चविष्ट बनतो। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला लसूण देखील अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे। याच पद्धतीने आपल्याला मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता इथे लसूण आपण मिरचीच्याच प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि हे दोन्हीही आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे। आता आपण शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तव्यावरती शेंगदाणे टाकल्यानंतर वरून तेल घालून शेंगदाणे देखील अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण मिरची जरा थंड झाल्यानंतर मिरची आणि लसणाचं एकत्र वाटण करून घेणार आहोत। आता इथे वाटण वाटताना जर आपण सगळं साहित्य एकत्र वाटलं असतं तर व्यवस्थित वाटलं गेलं नसतं। शेंगदाणे कमी जास्त बारीक झाले असते, त्यामुळे आपण वेगळं वाटून घेणार आहोत। शेंगदाणे देखील आपले परफेक्ट भाजून झालेले आहेत आणि आता आपण जो कढीपत्ता घेतला होता तो अगदी व्यवस्थित बारीक कापून घेत आहे। जर या पद्धतीने तुम्ही ठेचा बनवताना कढीपत्ता वापरला तर ठेचाला एक अतिशय चविष्ट अशी चव येते। त्यामुळे तुम्ही काय करा की या पद्धतीने एकदा ठेचा नक्की बनवून पहा। इथे कढीपत्ता आपला कापून झालेला आहे आणि आपण वाटणही वाटून घेतलेलं आहे। आता त्याच तव्यावरती तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला कापलेल्या कढीपत्त्याची पानं आपल्याला घालायची आहेत। ती पानं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे किंवा छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण इथे वाटण अगदी जाडसर वाटलेलं आहे। याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हा ठेचा किंवा खरडा तुम्ही पाट्या वरवंट्यावरती देखील करू शकता। आता आपण जे जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो इथे घालून घेतलेला आहे
आणि आता हे सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी खरपूस होईपर्यंत खरडा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जितका व्यवस्थित आपण खरडा परतून घेऊ तितकी खरड्याला जास्त चव येते। आणि याच ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ खरड्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला अगदी त्याचा रंग चेंज होईल इथपर्यंत आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे, छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता आपला ठेचा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि त्याचा रंगही इथे तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे, अगदी खरपूस भाजला गेलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला अगदी खरपूस खरडा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आणि मिरची अगदी खरपूस भाजली गेलेली आहे आणि इथे आपण आपला खरडा प्लेटमध्ये सर्व केलेला आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा रंग आणि टेक्स्चर अतिशय सुंदर दिसत आहे। त्यावरती आपण थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे, यामुळे खरड्याची चव आणखीनच वाढते। याच पद्धतीने साहित्य प्रमाण वापरून तुम्ही खरडा किंवा ठेचा नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे किंवा त्याची चव तुम्हाला आवडली का। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलचे व्हिडिओ जे आहेत त्याला जास्तीत जास्त लाईक्स करा आणि याच पद्धतीने ठेचा बनवून टेस्ट करून कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।